नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज गाई संगोपन करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की ब्रीडिंग ही का करावी. ब्रीडिंग करायचे भरपूर काही मुद्दे आहेत. त्यातलाच एक मुद्दा मी तुम्हाला आज सांगणार आहे की समजा तुमच्याकडे आता 5 गाय आहेत आणि तुम्ही त्या 5ही गायांना रेग्युलर सिमेन वगैरे वापरताय. जर त्या 5 पैकी 3 गायांना जर कालवडी झाल्या त्या कालवडींचं तुम्ही संगोपन हे नक्कीच करणार आहे. त्या आपण कोणाला देतही नाही किंवा काय. तर माझं काय म्हणणं राहील की तुम्ही गायांना सिमेन भरताना हे थोडंसं हायर क्वालिटीचं जे आपण ब्रीडिंगसाठी वापरतो, जे हायर क्वालिटीचे बूल आहे ते वापरा. कारण आजच्या युगामध्ये गाई संगोपन करताना शेतकऱ्यांना हा दूध धंदा हा परवडत नाही. आणि जर दूध धंदा परवडतही नाही आणि जर तुमची होणारी पुढची जी पैदास आहे तीही चांगली नसेल तुमचा दूध धंदा, गाई धंदा किंवा जे आपण दूध उत्पादन म्हणू ते कमी होत चाललंय. तर त्या दृष्टीने तुम्ही ब्रीडिंग करायचा निर्णय घ्या. ब्रीडिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण समजा आज तुमचे ब्रीडिंग करताना ना फक्त तुमचे जे गाई भरायला जे सिमेन वापरलंय त्याचीच कॉस्टिंग जास्त जाणार आहे. आणि जेव्हा ती कालवड होणार आहे, शेवटी तुम्हाला कोणतीही कालवड सांभाळायचीच आहे, तिला दूध हे पाजायचंच आहे, तिला खर्च जेवढा व्हायचा तेवढा होणारच आहे. आणि रेग्युलर जी कालवड आहे रेग्युलर सिमेंटचं ती कालवड 3 महिन्यानंतर तुम्ही जेवढं दूध पाजले तेवढ्या कॉस्टिंगची नसते. मग त्या दृष्टीने जर तुम्ही ब्रीडिंग केलं, चांगले वळू भरले तुमची जी कालवड आहे समजा तुम्ही उद्या विकायलाही काढली तर तिचे चांगले पैसे होतील ब्रीडिंग केल्यामुळे. आणि तिला दूध पाजायलाही तुम्हाला परवडेल कारण तिची ग्रोथ तेवढ्या झपाट्याने होणार आहे. तर या दृष्टीने तुम्ही विचार करून ब्रीडिंगचा निर्णय घ्या. कारण आजच्या युगामध्ये ब्रीडिंग सोडून पर्याय नाहीये. 10-10 लिटरची गाय तुम्ही किती दिवस सांभाळणार आहे. त्यामुळे जर ब्रीडिंग केली तर त्या गायांचं कॉस्टिंग, त्या कालवडींचं कॉस्टिंगही तुम्हाला परवडेल, त्यांना सांभाळायला तुम्हाला परवडेल. आणि आज 10 लिटरची गायही तेवढाच चारा खाते, 20 लिटरची गायी पण तेवढाच चारा खाते. ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ते दूध देत असतात. तर मग ब्रीडिंग केल्याने तुम्हाला भरपूर काही फायदे होणार आहे. तुमचा खर्च हा फक्त सिमेंटसाठी आहे. म्हणजे जर 1000 रुपयाचं जे तुम्ही 200 रुपयाचं सिमेंट वापरता त्यापेक्षा फक्त 1000 रुपये म्हणजे 800 रुपये तुमचे एक्स्ट्रा जातील. तर मग त्या दृष्टीने तुम्ही विचार करा की उद्या जी होणारी कालवड आहे ती आपल्याला सांभाळायची आहे. म्हणजे रेग्युलर झाली तरी सांभाळणार आहे, ब्रीडिंग केल्यानंतर जी चांगली कालवड होईल तिलाही आपल्याला सांभाळायचंच आहे. तर मग तुम्ही ब्रीडिंग करून थोडेसे चांगले वळू भरा, जेणेकरून ज्या कालवडी आहे त्या तुम्हाला सांभाळायला परवडतील, त्यांना दूध पाजायला तुम्हाला परवडेल. आणि उद्या त्यांची कॉस्टिंग ही दूध पाजले तेवढी नक्कीच होणार आहे. कारण आज तुम्ही बघा ब्रीडिंग केलेले म्हणजे ज्या गाय आहेत त्यांच्या होणाऱ्या ज्या कालवडी त्या 2-2, 3-3 महिन्याच्या आज 20-20, 15-15 हजार रुपयाला जातात. आणि जर रेग्युलर सिमेंटचं असेल तर त्यांच्याकडे कोणी बघतही नाही, त्यांना कोणी घेतही नाही. तर मग ब्रीडिंगचे हे भरपूर काही फायदे. उद्या त्या कालवडी तुम्हाला सांभाळायला परवडतील. उद्या त्या 3-3, 4-4 वेत होईपर्यंत तुम्हाला 30 लिटर, 25 लिटर एवढं दूध देतील. आणि ज्यांना गाई संगोपन वाढवायचंय, ज्यांना त्यांचं दूध उत्पादन वाढवायचंय त्यांनी नक्कीच ब्रीडिंग करायला हवी असं मला वाटतं. तर तुम्ही ब्रीडिंगवर थोडंसं लक्ष द्या, जेणेकरून तुमचा जो होणारा तोटा आहे तो होणार नाही. ब्रीडिंग करताना तुम्हाला पैसे हे फक्त सिमेंटसाठी द्यायचे, बाकी तुमचा ऑदर खर्च कोणताही होत नाही. कारण रेग्युलर कालवड काय असली आणि ब्रीडिंगची काय असली, तुम्हाला जेवढा खर्च व्हायचा आहे तुमचा तेवढाच होणार आहे. त्यामुळे ब्रीडिंगवर फोकस करा आणि नक्कीच तुमच्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग करा. धन्यवाद.